नमस्कार. उद्या आहे 18 जून. उद्या आहे या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत. पुन्हा हा योग लवकर नाही आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान 10 रुपयाची वस्तू घरी आणा. दारिद्र्य, दुःख, संकटे, विघ्न दूर होतील आणि साक्षात लक्ष्मीनारायण घरी येतील. त्याबरोबरच विनायकी चतुर्थी असल्यामुळे बाप्पांचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तर अशा कोणत्या 10 रुपयाच्या वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. या दिवसाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्यामुळे तुम्हाला हे काम आवर्जून वेळात वेळ काढून करायचेच आहे. तर गुरुपुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त 18 जून रोजी सकाळी 6:04 सुरू होणार असून समाप्ती ही 18 जून रोजी सकाळी 11:32 होणार आहे. तर या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. परंतु प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे हे शक्य होत नाही. म्हणून मौल्यवान सोन्यापेक्षाही असलेल्या या 10 रुपयाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी, जमीन घेण्यासाठी, आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. आणि विशेषतः या दिवशी एक दुर्मिळ योग तयार झालेला आहे. या दिवशी विनायक चतुर्थी असल्याने भगवान गणेशाची विधिवत पूजा केल्यास तुमच्या कार्यातील सर्व अडथळे हे नक्की दूर होतात. यंदा निज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीच्या दिवशीच हा योग आल्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व हे अधिकच वाढले आहे. तसेच या दिवशी उच्चीचा गुरु शुक्र आणि चंद्र यांच्या युतीने गजलक्ष्मी आणि गजकेशरी योग निर्माण होत आहे. त्यामुळे या दुर्मिळ योगावर तुम्हाला हे काम वेळात वेळ काढून करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची सेवा केल्यास मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. तुम्ही घरात सत्यनारायण पूजा केली किंवा विष्णू याग केला तरीही खूप फायदेशीर ठरणार आहे. धार्मिक उपासना, पूजाविधीसाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस साधासुद्धा नसून अत्यंत दुर्मिळ आणि खूप महत्त्वाचा योग आहे. कारण या दिवशी साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पूज्य गणपती बाप्पांची पूजा केली जाते. तर त्यांची विनायकी चतुर्थी आलेली असल्यामुळे खूप महत्त्वाचा हा दिवस ठरणार आहे. तुम्ही कोणतेही उपाय केले तर या तिन्ही देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य, सुख, शांती, समृद्धी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होणे, बाप्पांचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत. या दिवशी कोणतेही उपाय करणे जितके फायदेशीर ठरतात तितकेच काय करावे आणि काय करू नये हे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण कधीकधी कळत नकळत आपल्याकडून काही चुका देखील घडत असतात. तर त्या चुका झाल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम काही दिवसांनी आपल्याला भोगावे लागत असतात. तर अशा कोणत्याही चुका आपल्याकडून होऊ नये आणि आपण काय व्यवस्थितपणे कोणता उपाय करायचा आहे, कोणती साधना सेवा करायची आहे, थोडक्यात हे बघणार आहोत. आणि ह्या ज्या 10 वस्तू आहेत त्या सांगणार आहेत त्या देखील तुम्ही आवर्जून बघा. अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही, म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. हा योग आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम आहे. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्तम, पुरुष सूक्तम याचे पठण करणे अत्यंत फायदेशीर ठरत असते. स्वामी समर्थांचा मंत्र जप करणे देखील फायदेशीर ठरणार आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी मिळवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात आणि काही टाळाव्या देखील लागतात. तर लक्ष्मीनारायण पूजा, सकाळी लवकर उठून स्नान करावे, भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करावी, त्यांना पिवळे फुलं, हळद, केशर अर्पण करावे. त्यानंतर या दिवशी सोने चांदी, नवीन वाहन, जमीन, घर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि समृद्धी घरात आणत असतात. नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरीत रुजू होणे, नवीन बँक खाते उघडणे हे देखील आर्थिक कामांसाठी सर्वोत्तम काळ मानला गेलेला आहे. या दिवशी श्री सूक्तम, विष्णू सहस्त्रनाम, कनकधारा स्तोत्राचे पठण केल्याने देखील घरात गरिबी राहत नाही. गरजू लोकांना किंवा ब्राह्मणांना पिवळे धान्य, उदाहरणार्थ चणा डाळ, पिवळी कपडे, केळी किंवा सोन्याचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते. आणि काय करू नये तर पुष्य नक्षत्रात हे सर्व कार्य श्रेष्ठ मानले गेले असले तरीही या नक्षत्राला विवाह कार्यासाठी शापित मानले गेलेले आहे. त्यामुळे या दिवशी लग्न किंवा विवाहाशी संबंधित कोणतेही विधी करू नयेत. या दिवशी कोणाकडूनही पैसे उसने घेऊ नयेत, कर्ज स्वरूपात देखील घेऊ नयेत, तसेच कोणालाही मोठे कर्ज देऊ नयेत. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. घरात, व्यवसायाच्या ठिकाणी वादविवाद, भांडणे किंवा कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी घरामध्ये शांतता हवी, आनंदी वातावरण घरात असायला हवे. त्याचबरोबर अत्यंत पवित्र दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही तामसिक भोजन करणे टाळावे, सात्विक आहार घ्यावा. महत्त्वाचे उपाय किंवा खरेदी वर दिलेल्या शुभ वेळेतच कराव्या. म्हणजे कोणता वेळ तर 11:32 आत तुम्हाला
कोणतेही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत आणि खरेदी देखील करायचे आहेत. दुपारी राहू काळ असणार आहे आणि अशुभ वेळ असल्यास नवीन कामे करू नयेत. मैत्रिणींनो, आजकालच्या महागाईच्या काळात सोने प्रत्येकाला घेणे शक्य होत नाही आणि परवडतही नाही. त्यामुळे तुम्ही ही 10 रुपयाची वस्तू घरी आणायची आहे, जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान कोणती वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासोबतच तुमच्या स्वयंपाकघरात असलेले अत्यंत प्रभावी वस्तू असलेल्या एका वस्तूचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे घरात नकारात्मकता नावालाही उरणार नाही. आणि दुसरा अजून एक उपाय सांगणार आहे, ज्यामुळे साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी कायम राहतील. आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असतो त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता पडत नाही. सुख, शांती, समृद्धी, धनधान्य प्राप्ती होत असते. सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेल्या 2 गोष्टी घरी आणायच्या आहेत. त्या खूप सोप्या आहेत, कुठेही मिळतील अशा आहेत. तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे खडे मीठ देखील तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करणे शक्य झाले तर आवर्जून करावे. आणि त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करायचा आहे. 11:30 वाजेपर्यंतच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. दुपारी राहू काळ असणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही संध्याकाळी देखील आणू शकता, परंतु सकाळीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. देवासमोर दिवा लावून सुखी समृद्धी आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुम्ही हा उपाय केला म्हणजेच या वस्तू जर घरी आणल्या तर तुमच्या आयुष्यात तुम्ही केलेल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहणार आहे. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता पडत नाही. या वस्तू घरी आणून त्याचे काय करायचे आहे, त्या वस्तू कुठे ठेवायच्या आहेत आणि सोबतच मंत्र कोणता म्हणायचा आहे, सविस्तर माहिती आपण लगेचच बघूयात. काय करावे, काय करू नये हे तितकेच महत्त्वाचे होते, कारण कळत नकळत काही चुका आपल्याकडून घडता कामा नये. आणि आता या वस्तू खरेदी करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. आधी उपाय म्हणजे पिवळी मोहरी. 10 रुपयाची पिवळी मोहरी घरी आणून ती घराच्या मुख्य दारावर किंवा मग कोपऱ्यामध्ये एका टाकायची आहे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणले होते की नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी एक साधा, सोपा आणि खूप प्रभावी उपाय मी सांगणार आहे. पिवळ्या मोहरीमध्ये खूप शक्ती आहे, जी नकारात्मक ऊर्जा पूर्णतः खेचून घेते आणि नष्ट करते. दारावरून उतरवून तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकून देऊ शकता किंवा उतरवून घेऊन एखाद्या झाडाखाली नेऊन टाकली तरीही चालेल. त्यानंतर दुसरा सोपा उपाय आहे, तो म्हणजे 10 रुपयांना पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळणारे, अगदी सहज मिळणारे गोमती चक्र आणि पांढऱ्या कवड्या या तुम्हाला घरी आणायच्या आहेत. त्यानंतर त्या गंगाजलामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. एका डिशमध्ये ठेवून देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. त्यानंतर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी त्या डिशमध्ये अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करायचा आहे. ही वस्तू जर तुम्ही घरी आणली तर साक्षात लक्ष्मीनारायण तुमच्या घरी येतील. आता बघूयात सोन्यापेक्षाही मौल्यवान अगदी सोप्या घरात आणायच्या कोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तूंचे काय करायचे आहे आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे. तर तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान 10 रुपयाची पहिली वस्तू घरी आणायची आहे. ती म्हणजे वस्तू ही जी आहे ती गुरुपुष्यामृत योगावर सर्वात महत्त्वाची मानली जाते. ती म्हणजे अख्खे हळकुंड. हळकुंड हे तुम्ही आवर्जून मार्केटमधून घरी आणायचेच आहे. हळद ही भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा कारक मानली जाते. हे हळकुंड देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा केल्याने तुमच्या घरामधील तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही. तुम्हाला ह्या हळकुंडाची पूजा करून नंतर पैशाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, तिजोरी आहे किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकता. परंतु ते कशा प्रकारे करायचे आहे तर तुम्हाला मार्केटमधून घरी आणल्यानंतर देवघरामध्ये देवीच्या समोर ठेवायचे आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा आहे. श्री सूक्तमचं पठण करणे एक वेळा शक्य झालं तर आवर्जून करायचं आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी 108 वेळेला किंवा मग 21 वेळेला देखील करू शकता. हा उपाय इतका शक्तिशाली ठरणार आहे की गुरुवार, गुरुपुष्यामृत योग, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असलेला दिवस आणि विनायकी चतुर्थी आलेली आहे. तुम्ही हे देखील कधी ऐकलं असेल की हळकुंड हे गणपती बाप्पांना देखील वाहिले जाते. तर विनायकी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पा देखील या दिवशी तुम्हाला प्रसन्न होण्यासाठी हा किती महत्त्वाचा योग जुळून आलेला आहे तुम्ही विचार करू शकता. या दिवशी तुम्ही हा जो उपाय केला तर साक्षात तुम्हाला या त्रिदेवतांचे आशीर्वाद नक्की प्राप्त होणारच आहेत. शिवाय माता लक्ष्मी, भगवान विष्णूसोबतच गणपती बाप्पांचेही आशीर्वाद प्राप्त होतील. तुम्हाला हे हळकुंड ठेवल्यानंतर आवर्जून एक मंत्र म्हणणे शक्य झाले तर नक्की म्हणा. तो मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र म्हणणे शक्य झाले तर आवर्जून म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा देखील म्हणू शकता. या मंत्रासोबत अजून एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे, तो भगवान विष्णू
आणि गुरुग्रहाशी संबंधित मंत्र आहे. हा मंत्र तुमचे भाग्योदय उजळणारा मंत्र ठरणार आहे. खूप महत्त्वाचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम ग्रीं ग्रो सा गुरुवे नमः. हा मंत्र देखील तुम्ही 11 वेळेला किंवा 21 वेळेला म्हणू शकता. तुमच्या भाग्योदयासाठी सर्वोत्तम मंत्र आहे. किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सोपा मंत्र देखील म्हणू शकता. त्यानंतर बाजारातून अजून एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. ती म्हणजे फक्त 10 रुपयांचे धने घरी घेऊन यायचे आहे. हो, धने हे माता लक्ष्मीचे सर्वाधिक प्रिय असलेली वस्तू आहे. त्यामुळे जर तुम्ही घरी धने आणले तर माता लक्ष्मीलाच घरी आणल्यासारखे होत आहे. गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी केला तरीही सर्वोत्तम ठरेल किंवा तुम्ही सकाळी 11:30 वाजेपर्यंत देखील करू शकता. तर तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या वेळेला हे धने माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी यातील थोडेसे धने तुमच्या घरातील कोठेही झाडाजवळ कुंडीत पेरायचे आहे. तुळस सोडून इतर कोणत्याही कुंडीमध्ये तुम्हाला हे पेरायचे आहेत. आणि उरलेले धने तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करायची आहे. तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवले तरीही चालेल. यामुळे घरामध्ये बरकत येते, सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते. तर हा उपाय करताना देखील ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हाच मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. त्यानंतर तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. या 2 वस्तू आवर्जून घरी आणा. या इतक्या महत्त्वाच्या आहेत की तुम्ही विचारही करणार नाही. साक्षात भगवान विष्णू लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतील. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचे काम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. दक्षिणावर्ती शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली असून तो माता लक्ष्मीचा भाऊ देखील मानला जातो. भगवान विष्णूंच्या हातात हा शंख असतो. ही वस्तू थोडीशी महाग असेल, परंतु उद्या आणणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ज्यांच्या घरामध्ये शंख नसेल देवघरामध्ये, त्यांना घेऊन यायचा असेल तर तुम्ही या शुभ योगावर नक्की घरी आणायचं आहे. बरोबर शंख घरी आणून त्यामध्ये पाणी भरून भगवान विष्णूंना याने अभिषेक केल्याने घरात असलेले कोणतेही दारिद्र्य दुःख हे कायमचे निघून जाते. नंतर एक महत्त्वाची वस्तू आहे, परंतु ती 10 रुपयाची नाही आहे, थोडीशी अजून महाग आहे. जास्तीत जास्त 20 ते 25 रुपयाला मिळेल. ती म्हणजे एकाक्षी नारळ. ज्या नारळाला एकच डोळा असतो असा एकाक्षी नारळ घरी घेऊन यायचा आहे. हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. हा नारळ घरी आणून देवघरासमोर ठेवायचा आहे. त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे. नंतर हा नारळ दिवसभरात कधीही लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. असे केल्याने आर्थिक बरकत येते, घरामध्ये सुख शांती आनंद प्राप्त होतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाची 10 रुपयाची वस्तू आहे. माता लक्ष्मीचे आसन म्हणजे कमळ. या दिवशी कमळाचे फूल जर तुम्ही घरी आणले किंवा मग नाहीच मिळाले तर पूजा साहित्याच्या दुकानावरून कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचा मणी आणल्या आणि घरी तुम्ही लक्ष्मीच्या चरणी अर्पण केले तर देखील माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होते. त्यानंतर धन आकर्षित करण्यासाठी श्रीयंत्र हे सर्वात प्रभावी मानले जाते. या शुभयोगावर चांदी, तांबे, पितळ या कोणत्याही धातूचे श्रीयंत्र घरी आणून देवघरामध्ये ठेवून त्याची विधिवत पूजा केल्यास, देवघरामध्ये स्थापना करून झाल्यानंतर दररोजच त्याचे कुंकुमार्चन जर केले, मी असे केल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे असे जाणवेल आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील तुम्हाला कायम मिळतील. अखंड सौभाग्य प्राप्ती देखील होत असते. सुरुवातीला मी 2 उपाय सांगितलेले आहेत. नंतर 10 रुपयाच्या अगदी सोप्या सहज मिळणाऱ्या वस्तू देखील सांगितलेल्या आहेत. शेवटी सांगितलेल्या काही वस्तू 10 रुपयापेक्षा थोड्याशा महाग पडतील, परंतु या वस्तू घरात आणणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. पितांबर, पिवळ्या वस्तू, पिवळी मिठाई, भगवान विष्णूंना प्रिय असलेला पिवळा रंग, त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या वस्त्र किंवा पिवळा पितांबर भगवान विष्णूंना आणू शकता किंवा देवघरामध्ये पिवळे आसन देखील टाकण्यासाठी आणू शकता. बेसनाचे लाडू, पिवळी मिठाई काहीही तुम्ही घरी नैवेद्य म्हणून आणू शकता आणि हे भगवान विष्णूंना अर्पण केल्यास निश्चितच ते फायदेशीर ठरेल. त्यासोबतच तुळशीला विष्णुप्रिया म्हटले गेलेले आहे, कारण तुळशीशिवाय विष्णूची पूजा ही अपूर्ण आहे. या दिवशी घरामध्ये नवीन तुळशीचे रोप घरात लावणे अत्यंत शुभ ठरणार आहे. संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावणे देखील अत्यंत भाग्यकारक मानले जाते. मला महागाच्या कोणत्याही वस्तू घेणे शक्य नसेल तर केवळ एक कमळाचे फूल किंवा कवड्या जरी तुम्ही श्रद्धेने घरी आणल्यात, देवघरात ठेवल्या तर लक्ष्मीनारायणाची पूजा केली तरीही त्यांचे आशीर्वाद तुम्हाला कायम प्राप्त होतील. तर आवर्जून हे काम करा. ज्या घरामध्ये सुतक असेल त्यांना हे कोणतेही काम करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही केले तरीही चालेल. नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.